महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्ह पेजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मी रेखा बेगडे. आता आपण आहे तळेगाव दाभाडे स्टेशन भागामध्ये जी मुथूट मर्कंटाईल लिमिटेड गोल्ड लोनची जी शाखा आहे त्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. गेल्या काही दिवसांपासून आपण मुथूट मर्कंटाईल लिमिटेड शाखा तळेगाव स्टेशन भागातील गेल्या अनेक दिवसापासून आपण बातमी लावत होतो की या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. तर तर आता देखील या ठिकाणी गोंधळाचं वातावरण आहे. आपण जाणून घेऊया की नक्की काय झालं. काय नाव आपलं आणि काय सांगाल? मी वैभव गायकवाड. मी मुथूट मर्कंटाईल मध्ये सोनं ठेवलं होतं. त्यावरती आता मी त्यांचे सगळे पैसे भरून पण ते आमचं सोनं देत नाहीयेत आणि लिलावाला सोनं मोडून त्यांनी आता आम्हाला ऑप्शनची नोटीस दिली आहे की तुमचं सोनं मोडून काढलंय म्हणून. तर त्यांच्यावरती कारवाई झाली. कारवाई झाली पाहिजे. त्यांनी आमची फसवणूक केलेली आहे. आम्हाला 2 दिवसात तुमचं सोनं देतो असं सांगून आमची फसवणूक केलेली आहे. त्यांच्यावरती रीतसर जे कारवाई करता येईल ती कारवाई झाली पाहिजे, एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे. नक्की ताई, काय नाव आपलं आणि काय सांगाल? काय व्यवहार झाला होता? माझं नाव निकिता कोळी. आमचं 6.5 तोळे सोनं ह्या बँकेत ठेवलं होतं आम्ही. तर पैसे भरून झाल्यावर तुला आम्ही 3 दिवसात सोनं देतो अशी यांनी आम्हाला गॅरंटी दिली. आणि गॅरंटी देऊन झाल्यानंतर आम्ही 3 दिवसांनी आलो, सोनं दिलं नाही. त्याच्यावर आम्हाला विवेक भिडे या माणसांनी सांगितलं तुम्हाला 10 तारखेला सोनं देतो. 10 तारखेला आम्हाला सोनं दिलेलं नाहीये. त्यानंतर अशोक चौधरी जो यांचा हेड आहे ते स्वतः तर कधी येत नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं तुला 3 दिवसांनी मी सोनं देईन म्हणून. तर सोनं न येता स्वतः ते चौकीला येतात आणि म्हणतात मी तुझं पाकिट बघून आलेलो आहे, तुला मी उद्याच्या उद्या सगळं काहीतरी देईन. PI सरांसमोर आमचं सगळं बोलणं झालं. ते मला बोलले काल की तुला मी सोन्याचं तुझं मी पाकिट बघून आलेलो आहे. आम्ही 28 तारखेला पैसे भरलेले आहेत. 28 जुलैला आम्ही 4,10,000 पैसे भरलेले आहेत. त्यांनी आता आम्हाला एक पान दिलंय, फक्त मोकळं पान. त्याच्यावर फक्त लिहिलेलंही नाहीये, फक्त ऑक्शन झालेलं आहे, बस एवढंच आहे. त्याच्यात नंबर्स आहेत, बाकी काही नाहीये. त्याच्यात ते सोनं गेले 7 लाखाला. तुम्ही आमच्याकडून 4,10,000 भरले, तुम्ही सोनं विकताय 7 लाखाला, म्हणजे आमची 12 लाखाची जी फसवणूक झाली. आम्हाला एकतर आता आमची आखी अमाऊंट हवी, नाहीतर आम्हाला आमचं सोनं हवं. त्याशिवाय आम्ही इथून निघून जाणार नाही. मग कोणीही आलं तरी आम्ही निघून जाणार नाही. आम्हाला सोनं द्या, मग आम्ही जातो. या ठिकाणी काय नाव आपलं सर, काय सांगाल? माझं नाव प्रदीप कोळगी. तर आता मी इथं एक 8 दिवस झालेत बसूनच आहे. 2 महिन्यापासून चक्रा मारतोय की आमची त्यांना विनंती होती की ते आमचं सोनं आम्ही पैसे भरत आमचं सोनं आम्हाला द्या. तर त्यांनी सांगितलं 3 दिवसात देतो, नंतर म्हणाले 10 दिवसात देतो. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावरती तोडकर साहेबांशी त्यांचं बोलणं झालं की 10 तारखेला आम्ही त्यांना त्यांचं सोनं देऊ. 10 तारखेला नंतर त्यांनी सोनं नाही दिलं. 3 दिवसांची परत मागणी केली. PI साहेबांसमोर आम्ही त्यांना 3 दिवस दिले. 3 दिवसानंतर पण त्यांनी आम्हाला उडीची उत्तर द्यायला लागले. त्यावेळेस आम्ही बँकेत येऊन बसलो. ज्यावेळेस बँकेत आल्यानंतर त्यांनी मार्शल आर्टला फोन केला की हे लोक जात नाही म्हणून. तर मार्शल आर्टवाल्यांनी म्हटले की आमचं बोलणं आलंय, उद्या तुम्हाला तुमचं सोनं देतील, तुम्ही जावा. त्यासाठी तो व्हिडिओही मी काढलेला आहे. आणि त्यानंतर आम्ही गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जैसे थे हे परत झालं. त्यामुळं आम्ही आज बँकेत येऊन बसलोय. आणि बँकेत आल्यानंतर काल PI साहेब स्वतः आम्हाला म्हणालेत की बाबा यांचं सोनं जर चौधरी साहेबांनी नाही दिलं, चौधरी साहेब म्हणले की आम्ही जर ऑप्शन झालं तर आम्ही यांना भरपाई देऊ, असं PI साहेबांसमोर बोलून झालं. तरी पण यांनी आज अद्याप काय याच्यावरती काय आक्षेप घेतला नाही, लक्ष दिलं नाहीये. आणि आता हे दरवेळेस पोलिसांना बोलवून आम्हाला पाठवतात. आज आम्ही इथून जाणार नाही, काही झालं तरी आम्हाला आमचं सोनं भेटायला हवं आणि आम्ही त्याशिवाय इथनं हलणार नाहीये. धन्यवाद. या ठिकाणी अजून ग्राहक आहे, त्यांना काही दिलेलं आहे एक लेटर त्यांनी आजच. काय सांगाल याबद्दल? माझं नाव ऋषिकेश आरते. तर त्यांनी आहे ना मगाशी, आता 8 दिवस झाले आम्ही इथं पळतोय. 8 दिवसापासून त्यांचं हेच चाललंय की उद्या देतो, परवा देतो, 2 दिवसात देतो, 3 दिवसात देतो, संध्याकाळपर्यंत तुम्हाला लेखी देतो. रात्रभर बसून, रात्री 8 वाजेपर्यंत बसून हे मॅनेजर लोक पळून जाणार आणि बँकेत म्हणजे आम्हाला बसून ठेवणार आणि पोलिसांना फोन करून सांगणार की आमच्या बँकेत दरोडा टाकलाय. म्हणजे ही त्यांची भूमिका आहे. हे सगळे मिली बघत आहे. त्यांनी ऑप्शन डिटेल दिले. ते आता ह्याच्यावरती गोल्ड ऑप्शन डिटेल म्हणून त्यांनी आम्हाला लेटर दिले. बरं, गोल्ड ऑप्शन डिटेल्समध्ये बँकेचं नाव पण नाही. म्हणजे हे कुणी पण साधारणतः कुणी पण त्याला टायपिंग करून देईल. म्हणजे ही कुठली पद्धत? गोल्ड ऑप्शन डिटेल. बरं, गोल्ड ऑप्शन डिटेल लेटर हेड पण नाही त्यांचं नाव पण नाही, काहीच नाही. बरं, गोल्ड ऑप्शन डिटेल देताना जेव्हा तुमचं सोनं ऑप्शनला जातं तेव्हा तुम्हाला 3 वेळा तरी तुम्हाला बोलवलं जातं किंवा कॉल केलं जातं. तुमच्याकडे का नंबर नाहीत कोणाचे? नंबर तर असतील ना. बरं, नंबर नाही आहेत तर तुम्ही
ग्राहकाला मेल करा, तुमच्याकडे मेल आयडी रजिस्टर आहे ग्राहकाचा, बरं ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही ग्राहकाला कॉल नाही केला, तुम्ही नोटीस नाही पाठवली, मग यांनीच ऑप्शन केलं आणि हे असे फालतू नोटीस दिली आम्हाला. म्हणजे ही कुठली पद्धत? हे सगळे मिलीभगत कार्यक्रम आहे. यांनी हा सगळा आहे ना, यांचं सोनं आहे, मॅनेजर सकट सगळे मिळालेले आहेत. यांनी आमचं सोनं खाल्लेलं आहे. यांनी एकतर हे पोलिसांसमोर पण सांगतात आहे समक्ष की बाबा आम्ही यांचं सोनं ठेवलेलं आहे म्हणून. म्हणजे आहे तसंच वरती हेड ऑफिसला जपलेलं आहे. बरं ठेवलेलं आहे तर मग आता ऑप्शन डिटेल कशाला दिली तुम्ही? 2 दिवसापूर्वीच सांगतात ते. मग आता कालचीच गोष्ट आहे. काल ते म्हटले की 8 दिवसापूर्वी सोनं काल सोनं तिथं वरच्या हेड ऑफिसमध्ये. मग आज ऑप्शन डिटेल, एका दिवसात ऑप्शन डिटेल होती. बरं ऑप्शन डिटेलची तारीख दिली आहे 4/8/2026. बरं 4 ऑगस्टला ऑप्शन केलंय तुम्ही. मग काल का तुम्ही सांगितलं मी हेड ऑफिसला तुमचं ऑप्शन डिटेलचं म्हणजे तुमचं सोनं बघितलं, ऑप्शनचं सोन्याचं पाकिट बघितलं, का सांगितलं तुम्ही? बरं 28 जुलैला आम्ही पैसे भरलेत 4,10,000 रुपये. बरं 4,10,000 भरले ते, मग तुम्ही 4 ऑगस्ट 2026ला ऑप्शन काय केलं? 28 जुलैला तुम्हाला पैसे गेलेत ना, मग 4 ऑगस्टला तुम्ही ऑप्शन काय केलं? याचं आम्हाला उत्तर पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत सोनं भेटत नाही किंवा आम्ही 4,10,000 आणि ह्याच्यावरती 7,10,000 म्हणजे टोटल 12 लाख रुपये जे काय असतील ते समथिंग अमाऊंट, ती अमाऊंट आम्हाला भेटत नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही. जे काय व्हायचं ते होऊ द्या. आता हे गरिबांचा तळतळ घेऊन नाही कुठंच जाणार आहे. आणि आमच्यासारखे आम्हीच नाही आहेत, तिथं 100 जण आहेत. त्या 100 जणांना पण आम्ही उभं करायची ताकद ठेवतो. आणि आमचं सोनं जोपर्यंत भेटत नाही, सोनं नाही तर पैसे दोन्हींपैकी काहीतरी भेटलं पाहिजे, तिथं आम्ही धन्यवाद. कंप्लेंट देतो. आम्ही ह्याच्या आधी एक कंप्लेंट दिली होती, ती सुद्धा आमची त्यांनी कंप्लेंट घेतलेली नाहीये. पण ह्यांची कंप्लेंट घेतात. काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही 3 जण आत बसून होतो. समजपत्रामध्ये आले की 5 जण बसून होते. ह्यांनी 5 जण दाखवावे आम्हाला आत कोण 5 जण बसून होते. पोलीस जर खोटी कंप्लेंट घेत असतील तर आमची रिअल कंप्लेंट का घेत नाहीये? कमेंट्समध्ये सतत दिसतंय की हा सरासर फसवणूक दिसून येते. मग पोलीस का यांच्यावर ऍक्शन घेत नाहीये? ह्याच्यात फसवणूक नाही दिसत आहे का? हा दिवाणी कुठून दिसतोय खटला? हा जेव्हा सोनं आहे आणि भेटत नसेल तर हा दिवाणी, पण पैसे भरतोय, आम्ही त्यांच्या रिसीट दाखवतोय आणि हे म्हणतोय सोनं ऑप्शन गेले, तर हा सरासर फसवणुकीचा गुन्हा आहे. पोलिसांनी यांना आत टाकावं आणि यांच्यावर कारवाई करावी. पोलिसांनी यांची तक्रार घ्यावी. 420 हा फ्रॉड, हा फसवणुकीचा फौजदारी गुन्हा आहे. पोलिसही या गोष्टीला वारंवार टाळाटाळ करत आहेत. जर त्यांना माहिती असून हे फ्रॉड करतात ते, तरी कुठल्याही प्रकारची ऍक्शन होत नाहीये. का होत नाहीये मला याचा खुलासा त्यांनी द्यावा. मला पोलीस स्टेशनकडनं पण लिहून हवंय की तुम्ही एवढ्या दिवसात तुम्ही आम्हाला सांगितलं होतं भेटन सोनं पैसे भेटल, तर ते अजून भेटलं नाहीये. तर तुम्ही त्याच्यावरती काहीतरी कारवाई करा, त्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीये. भले आमचा जीव गेला तरी बेहद आम्ही इथंच थांबणार आहे. मग काही होऊ देत तिकडे. आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट नकोय. आम्हाला एकतर पैसे नाहीतर माझं सोनं एवढंच हवं. कारण की आम्ही जेव्हा 28 तारखेला पैसे भरले होते तेव्हा आम्ही बँकेला अर्ज लिहून दिलता की तुम्ही आतापर्यंत कसं व्याज लावले, कुठल्या पद्धतीने व्याज लावले, सोन्याची काय कंडिशन आहे. आम्हाला तो अर्ज देऊनही त्यांचं अजूनही काहीही भेटलेलं नाहीये. तर ह्याच्या पुढे आम्हाला आता स्टेटमेंट नकोय, आम्हाला सोनं नाही तर पैसे हवे. असं नाहीये की हे लेखी आहे का वही पेनावरती आहे, ऑनलाईन आहे. जर ज्यावेळेस 4 तारखेला झालं तर तुम्ही 19 तारखेपर्यंत झोपले होते का? मग तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन साहेबांसमोर जर तुम्ही म्हणताय की पाकिट आहे सोनं देऊ, आणि आता तुम्ही लगेच आम्हाला आमच्या हातात ब्लँक नोटीस देताय, ही कुठली रवी चालली आहे तुमची? ही कुठली मजुरी आहे? तुम्ही पोलिसांनी PI साहेबांनी त्यांना परवा पण सांगितलं की त्यांना लेटर देऊन द्या, एवढ्या दिवसात सोनं भेटल. हो म्हणाले, त्यांचाही शब्द त्यांनी हुडकावून लावलाय. मी वारंवार हेच सांगतोय सगळ्यांना की पोलीस का लक्ष देत नाहीये यामध्ये. आणि आम्हाला सोनं आता पोलीस आले ते आम्हाला जा म्हणतात, आम्ही इथून जाणार नाहीये. ती पोलिसांची जबाबदारी नाहीये. त्या दिवशी पोलीस आले, पोलीस स्वतः म्हटले ते बँक बंद करायची की नाही ही आमची जबाबदारी नाही, म्हणून आम्ही बँक आज बंद होऊ देणार नाही. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही बँक बंद होऊ देणार नाही. पोलिसांनाही ते उलट पालट बोलतात. पोलिसांनाही आमच्या समोर तू विचारू शकता, आमच्या समोर बोलले हा कस्टमरचा आमचा कन्सर्न आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय. त्यावेळेस पोलीसवाल्यांना पण उलट बोलतात, एवढी त्यांची मजुरी आहे. तर आता आम्ही कोणाचं ऐकणार नाही, पोलिसांचंही ऐकणार नाही. आम्ही इथं बसून राहणार, जे व्हायचं ते होऊ देत. आपण या ठिकाणी पाहतोय मुथूट मर्कंटाईल लिमिटेड गोल्ड लोन शाखेच्या बाहेर आता आपण आहे आणि या ठिकाणी पाहतोय जे ग्राहक होते त्यांची फसवणूक या ठिकाणी झालेली आहे असं दिसतंय. आणि त्यांनी देखील आक्रमक पवित्र या ठिकाणी घेतलेला आहे. गेले 3 ते 4 दिवस झाले ते सलग या ठिकाणी येऊन रात्रीपर्यंत उशिरापर्यंत थांबत आहे, तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलं जात नाहीये. जर तुम्ही देखील गोल्ड लोन घेताय
तर सावध राहा. तुम्ही कुठल्या बँकेकडून गोल्ड लोन घेताय, तुमचं गोल्ड लोन सुरक्षित आहे का या संदर्भात आपण देखील चौकशी करावी. आणि आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.